केरळमध्ये बस जी जाते त्या मतदारांसाठी बस सोडण्यात आली काँग्रेसची, पण महत्त्वाचा विषय असा आहे की केरळबरोबरच बारामती पोटनिवडणूक होते आणि त्यामध्ये तुमची भूमिका जी चर्चेत आहे, कारण की काँग्रेसने कॅन्डिडेट दिला आहे, तर त्याची काय परिस्थिती, ती माघार घेतली जाणार आहे का? केरळला निवडणूक आहे, बारामतीला आहे, राहुरीला आहे, पश्चिम बंगालला आहे, पॉंडिचेरीला आहे, तामिळनाडूला आहे आणि आसामला आहे. त्यामुळे या सगळ्या ठिकाणच्या ज्या भूमिका आहेत ह्या काँग्रेसच्या सुस्पष्ट स्वरूपाच्या आहेत आणि लोकशाहीचा जो सोहळा आणि असतो आणि त्या लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे त्या सूचितेसह आम्ही महाराष्ट्रातील आमची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या मित्रपक्षांकडे आणि एकंदरीत महाराष्ट्रापुढे ही मांडलेली आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच मी जी पक्षाची असणारी जी भूमिका आहे ती अधिक पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगाने आपल्याशी बोलेल. पण तुम्हाला वाटतं की तुम्ही माघार घ्यायची शक्यता आहे? परत जर सुनेत्रा पवारांचा फोन आला तर तुम्ही माघार घेऊ शकता? आणि निवडणुकांचा अर्थच हा असतो की मतदान आणि मतदानाला जाणाऱ्या मतदारांना शुभेच्छा या ठिकाणी आम्ही केरळवाल्यांना जसं देतोय. त्यामुळे जी एक सुचितेचा जो विषय आहे तो अबाधित आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच जी आहे ती विड्रॉलची पण तारीख जवळच आहे. काल आमच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 5 तारखेला उमेदवाराचं नाव देखील त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आहे. त्यामुळे पक्षाचं काम पुढे करतोय आणि या संदर्भामध्ये सर्वांशी आमची चर्चाही झालेली आहे आणि त्या अनुषंगाने निवडणुकीला आम्ही अर्ज जो आहे तो भरलेला आहे. आमचा उमेदवारही अत्यंत सक्षम आहे. उमेदवार अशा ठिकाणी लढायला तयार असणं ही आमच्या पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. त्या ठिकाणी थोडे थिडकेने 7 लोकांनी उमेदवारी मागितली होती, बारामतीच्या स्थायिक लोकांनी, आणि 7 पैकी एक निर्णय होत असताना इतरांनी देखील त्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मला असं वाटतं की बारामतीमध्ये दीर्घकाळ आम्ही त्या ठिकाणी आघाडीमुळे लढू शकलो नाही. किंबहुना पवार परिवाराचं त्या ठिकाणी असणारं प्राबल्य आणि त्यांचं तिथे असणारं योगदान असं असतानाही काँग्रेस पक्ष म्हणून त्या बारामतीमध्ये पक्षाचं आमचं कार्यालय आहे. पक्षाचं कार्यालय नियमित उघडलं जातं. आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. ही बाब प्राकर्षाने अभिमान बाळगावी अशी आहे आणि या निमित्तानं आमच्या पूर्ण बारामतीच्या युनिटचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि ते पक्षात दीर्घकाळ काम करत असताना याही निवडणुकीमध्ये लढण्याची भूमिका घेत आहेत. ही पक्षाध्यक्ष या नात्यानं मला अभिमानाची बाब आहे. पण पार्थ पवारांचं जे वक्तव्य आलेले की काँग्रेसचा उतरता काळ सुरू आहे, डाऊनफॉल सुरू आहे, तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण की पार्थ पवार राज्यसभेला खासदार झाले जातात. काँग्रेसला डाऊनफॉल किंवा काँग्रेस संपवण्याची भाषा अनेकदा केल्या गेली. काँग्रेसमुक्त भारत करणारे जे भारतीय जनता पक्ष होती तोच आता काँग्रेसयुक्त कुठेतरी झालेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये देशामधलं जे परिवर्तन आहे त्यातून या सर्व गोष्टींची उत्तरं ही काळ दिल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास आता मुद्दा हा परिपक्वतेचा आला आहे. त्यामुळे यावर मी अधिक भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. राहुरीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने तुमचे 2 कॅन्डिडेटने फॉर्म भरलेले आहेत, तर राहुरीमध्ये कशा पद्धतीने बघता? प्राजक्त तनपुरे तिथे होते राष्ट्रवादीकडून. नाही, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट स्वरूपाची होती की या दोन्ही जागा ज्या आहेत ह्या तुतारी अर्थात राष्ट्रवादी पक्षाच्या या दोन्ही जागा होत्या आणि त्या ठिकाणी ते लढत नसतील तर आम्ही लढण्याकरता तयार आहोत, ही असणारी आमची भूमिका होती. त्यामुळे राहुरीला आमचा कॅन्डिडेट होता. राहुरीमध्ये आमच्याकडे उमेदवारी अर्ज ही आलेली होती. तिथला उमेदवार आम्ही शॉर्टलिस्ट केला होता. नाव जाहीर करण्याची औपचारिकता आम्ही बाकी ठेवली होती. एवढंच नव्हे तर आमचा AB फॉर्म जो आहे, पक्षाचा अधिकृत जो फॉर्म आहे, तो देखील राहुरी मुक्कामी आमच्या पदाधिकाऱ्यांजवळ पोहोचला होता. मात्र राष्ट्रवादीने त्या ठिकाणी उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या अनुषंगानं त्या ठिकाणी अर्ज पडलेला आहे. म्हणून आम्ही राहुरीला अर्ज भरण्याचा कुठलाही प्रपंच हा अधिकचा आम्ही त्या ठिकाणी केला नाही. शेवटचा प्रश्न, सुनेत्रा पवारांचा परत फोन आला विड्रॉलच्या आधी, तर काँग्रेस तशा पद्धतीनं सकारात्मक भूमिका घेईल का? आमच्या उमेदवाराने अर्ज भरलेला आहे आणि आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून लोकशाहीकडे पाहत आहोत. ही निवडणूक आम्ही सुनित्राजींच्या वहिनींच्या अनुषंगानं त्यांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात ही आमची निवडणूक नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत आणि भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने जी लोकशाही गुंडाळून ठेवत आहे त्याचा आम्ही सातत्याने त्याचा निषेध आणि त्याच्या विरोधातली आमची भूमिका राहिलेली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा उमेदवार अर्ज विड्रॉल करत होते आणि अनपोजचा आग्रह धरला जात होता त्यावेळेस सर्वच विरोधी पक्षांनी आणि माध्यमांनी देखील या लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या बाबी आहेत. या ठिकाणी अशा प्रकारचा एक स्टँड सर्वांनी घेतला होता. ही भूमिका सर्वांनी अधोरेखित केली होती आणि निवडणुका ह्या न होणं
यावर चिंता व्यक्त करत असताना निवडणुकीच्या पद्धतीने मतदानाच्याच पद्धतीने झाल्या पाहिजे ही जर सर्वांचीच भूमिका होती तर त्या भूमिकेला 5 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर वेगळेपणाने काही मत मांडण्याची आवश्यकता नाही. तुर्तास मला असंच वाटतं अजित पवारांच्या अपघाती निधनाची किनार जरूर या निवडणुकीला आहे आणि त्यांच्याबद्दलची सहानुभूती ही सर्वांनाच आहे. एक महाराष्ट्राचा एक खमक्या नेता, एक खमकं नेतृत्व गेलं, ही पोकळी आहे हे देखील आम्ही मान्य करतो. मात्र भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे पक्ष आहेत त्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्यांचं सहमतीचं राजकारण असल्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. इथप्पर आमचा जे उमेदवार आहे त्या उमेदवारांनी FRI दाखल करण्याच्या अनुषंगाने जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका देखील त्यांची ही योग्य स्वरूपाची आहे. त्यामुळे याला लोकशाहीच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली भूमिका या अनुषंगाने या निवडणुकीकडे सर्वांनी बघितलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते हर्षवर्धन सकपाळ आणि ज्या पद्धतीनं जी भूमिका आहे काँग्रेसचा विचार सुटणार नाही किंवा संपणार नाही अशा पद्धतीची त्यांनी ठाम भूमिका म्हटली आहे आणि काँग्रेसचा डाऊनफॉल जो आहे तो होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन प्रेमसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.